माझ्या गाडीत आपला किती पण सामान राहतं, मागे बांधला की गेला वरती. याच्यावर जागाच नाही बांधव. चला. हा चल चल. बसता बरोबर. भूषण बसलेला होता मगाशी. बसतो थांबून थांबून. चला. हा होय होय. चला. हां हां चला. चलो मंडळी, फायनली निघालो आपण. आम्ही तेच म्हणत होते, तुम्ही बसता कसे या गाडीवरती आता. हा म्हणजे कसं आहे की थोडंसं ना कंजेस्टेड आहे ना, त्याच्यामुळे त्यांना पण क्युरिओसिटी असते की यार कसे बोलत असतील. आता तुझी बॅग आहे, तू बसणार कुठे आणि मग तू बसणार कुठे, ह्याची बॅग असणार परत. तर होतं ॲडजस्ट, असं काय नाही. जज्बा और जुनून सब कुछ आसान कर देते. चला, मी आता जस्ट मामाकडून निघालो, आता घरी जाईल आणि मग घरी जाऊन मग थोडा वेळ तिथे बसून मग निघू, कारण ओंकार पण घरीच आहे. चला, आपण हायवेला पोचलो आहे. तिथून माझं घर हार्डली 2 मिनटावरती आहे, जास्त लांब नाही. पूर्ण क्लिअर हायवे आहे, कुठेही तुम्हाला खड्डा नाही भेटणार आमच्या साईडला, एवढा सुपर आहे. चलो, क्लायमेट भारी झालेलं आहे बघा, म्हणजे पूर्ण क्लाउडी. थोडंसं ऊन आहे आणि आता ढग पण आलेले थोडे, म्हणजे मळब आहे, थोडी सावली आणि आता ऊन आहे. पण काल मजा आली, काल पूजा होती. पूजेचा ब्लॉग नाही करता आला, कारण ना झोपेमुळे मी कुठे काहीच करता नाही आलं मला. हे आपल्या आदिष्टीचं मंदिर आहे, आदिष्टी माता. तर इथे दर्शन घेऊ आणि आपण पुढच्या प्रवासाला निघू. चला, हा बघा, आता हा घाट आहे, म्हणजे आता आम्ही उतरतोय, पण या घाटामध्येच माझं असं घर आहे. हे बघा, हा पूर्ण मळा आहे आणि मग इथून आतमधून मग खाली माझ्या इथे जायला येता रस्ता आहे. इथून हा आता लेफ्ट घेणार, जिथे तुम्हाला चिरे दिसत आहेत ना, तो वाला. चला, हा बघा, त्या साईडला बांबरवाडी आणि ह्या साईडला गुंडेवाडी. चला, तर इथून आतमध्ये एक 10 मिनटं बसू आणि मग लगेच निघून जाऊ. 15 मिनटं, म्हणजे ॲटलिस्ट 2ला तरी निघालो पाहिजे आपण. समोर जे आहे ना, ते माझं घर आहे. भरपूर आहे, नको नेऊक जागा नाही आता. मी ह्याच्यातली देतोय. नाही ह्याच्यातली हाय, भरपूर आहे, कोण खाणार एवढी. चल पद्या जा. चला मंडळी, बायांचा मांड भरलेला आणि तेच आता वरती चालले. चल. तर अण्णा विचारत पुढं काय. मंडळी, आता निघतं, आपली जर्नी स्टार्ट होते. हे बघा, कपडे कुठे घातलेत आणि हे आपलं घर. चला, हां चला. चलो, गणपती बाप्पा मोरया. चला चला.
चलो बाय बाय माझं गाव. आणि आपला प्रवास चालू झाला आता मुंबईसाठी 2:12 म्हणजे 2:10 आपण निघालो आहे. बघू आता रात्री किती वाजेपर्यंत पोचत आहे सगळ्या. हां ना, म्हणजे अशी इच्छा कोणालाच होत नाही की एकदा मग गावाला आल्यावरती मुंबईला जायची, पण काम धंदे याच्यासाठी आपल्याला फक्त जावं लागते बस, नाही तर गाव कोणाला सोडायला आवडतं. हे आपलं नडगिवे स्टॉप आहे, आमच्या गावचं मेन स्टॉप. पण आम्ही वरती बांबरवाडीचे स्टॉप आहे ना बस स्टॉप, आम्ही तिथे उतरतो. आता एक फक्त चांगली गोष्ट होऊ शकते, धुकं नाही भेटणार आपल्याला, त्यामुळे आपण व्यवस्थित जाऊ. आता आपण खारेपाटणला पोहोचू 2 मिनिटामध्ये. आता कसं आहे, गाड्या नाही आहेत रोडला आणि आपल्याकडचा रस्ता छान आहे, त्याच्यामुळे थोडंसं डिस्टन्स ना फटाफट कवर होऊ शकतो असा अंदाज आहे माझा. पण चलो म्हणजे आता इथून लेफ्टला जर आतमध्ये गेलं ना, आपली खारेपाटण सिटी आहे आणि आपलं कॉलेज वगैरे इकडेच होता. या बाजू खाली ना आमचा कॉलेज, 12वीपर्यंतचं आमचं शिक्षण इकडेच झालेलं आहे. आणि आता ब्रिज टाकल्यामुळे ना आता खाली जायची काही आवश्यकता नाही, सरळ वरून आपण जाऊ शकतो. तर ही एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे सिटीमध्ये तुम्हाला जे ट्रॅफिक भेटणार ना ते मग भेटणार नाही, पण डायरेक्ट हायवेवर. आणि इथे माझ्या बालमित्राचं गॅरेज आहे, गाणे आज बंद आहे, सोमवार आहे ना म्हणून. तिकडे फिरायला गेलं कारला देवी मंदिरात, जे त्या मंदिराभोवती पाणी आहे ना देवाला मंदिर जबरदस्त आहे ते, तिकडे गेलेत ते लोक. मी आज जर निघालो नसतो ना तर मी पण जाऊन आलो असतो तिकडे. जाऊ दे आता. चला एक खारेपाटण चेकपोस्ट आहे आणि ही आपली सुक नदी. हां मुंबईला मिठी नदी आहे ही, सुक नदी, आणि एक खरंच सुख देणारी नदी आहे. मंडळी 499.67चा पेट्रोल टाकला आपण. नाही राहू दे, नाही घेतला मी, कॅप्चर केला. चला आता निघूया. पेट्रोल होता गाडीमध्येच ऑलरेडी, भरपूर होता बघ ना, म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त होता. मीटर काहीतरी, हां मीटरच गोळ करतो काहीतरी. बघा हे बघा किती लेन केलं त्यांनी, 1 2 3 4 5 6 लेन आहेत. चला मंडळी, हा राजापूरचा ब्रिज आहे, किती भयंकर मोठा आहे बघा, खूप सुंदर दिसतो. म्हणजे पहिला जुना रोड आहे ना, इथून खाली होता, खालून असं जात होता. आता हा असा 2 वर्षापूर्वी ना सरळ बांधला आहे. जबरदस्त आहे माहिती आहे. वाव, म्हणजे काय काम केलं असेल या लोकांनी. एवढा उंच पूल आणि तो किती खाली आहे, त्याच्या एक नंबर गेला आहे. म्हणजे कुठलं ट्रॅफिक नाही होऊ शकत ना काहीच. जबरदस्त जबरदस्त. आता राजापूर आपण ना ऑन टाईम पोचू, पण आता एस्टिमेट टाईम पण आपल्याला किती दाखवतो माहिती नाही, त्यामुळे आपण अंदाज धरून चालतो की एक ॲटलिस्ट 12पर्यंत तरी पोचावं आम्ही. हे बघा मंडळी ना, इथून आता आपल्याला पुढून ना लेफ्ट घेऊन मग आपल्याला राईटला जायचं आहे, दाभोळ साईडने. म्हणजे आपण आता जसे येताना आलो ना तोच रूट आपण पकडणार आहे, कारण जो हातकंबावाला रूट आहे ना, भयंकर खड्डे आहेत ते इकडे. म्हणजे अजून तो प्रॉपर म्हणावा तसा ना झाला नाही, लोक इकडून प्रिपेअर करतात. हा बघा इथून आपल्याला खाली जायचं आहे, तो हळू 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 हळू. हे बघा हा सरळ आपला हायवे पुढे जाईल आणि आपल्याला इथून खाली जाऊन राईट घ्यायचा आहे. चला. हां मॅप आत्ता टाकायची गरज नाही, अजून 10-15 किलोमीटर सरळ जाऊ शकतो. मॅप कुठे टाकूया माहिती आहे, जिथं आपण बघ नॉर्मली आम्ही गणपतीतून गाड्या आणतो, पण आज आपण म्हणजे गावच्या वाडीच्या पूजेला पण आपण गाडी घेऊन चाललो आहे. तर ते एक बघा, आता पावसातून आपल्याला
मजा येते सगळी हिरवळ बघायला. आता आपण असं ऑफ सीझनला आपण असं पहिल्यांदा आलो आहे गाडीवर. खूप भारी फील आहे. आणि रोडने जायचं म्हणजे काय माहिती आहे का, ती एक आवड पाहिजे माणसाला. कारण खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये क्रिटिकल असतात ज्या आपल्याला हँडल करायच्या असतात. पहिली गोष्ट, तुमच्याकडे ती कॅपॅसिटी पाहिजे बसायची 12 तास किंवा 10 तास. आता गणपतीतून आम्ही येतो, आम्ही कंप्लीट 12 तास आम्ही बसतो गाडीवरती. ती कॅपॅसिटी पाहिजे. इच्छाशक्तीमुळे कॅपॅसिटी जनरेट ऑटोमॅटिक होते. ती इच्छाशक्ती पाहिजे. हा जो आहे ना मित्रांनो, कोल्हापूरला जाण्यासाठी हा रोड बनवला आहे बघा. जिथून आपण भांबेडवरून आपण आतमध्ये आलो ना, तिथून हे मध्ये मध्ये आता असं काम चालू आहे. काय काय ठिकाणी आहे ना मंडळी, बेकार खड्डे आहेत. म्हणजे असे जिथून आपण 15चा पण स्पीड प्रॉपर पकडू शकत नाही. इकडे काही रायडर बघा थांबले. हा आपल्याला राईट घ्यायचं आहे, सॉरी लेफ्ट घ्यायचं आहे. चुकलं चला. कारण गेल्या वर्षी आम्ही सरळ असं गेलेलो आणि अर्धा घाट आम्ही चढलो, अर्धा नाही पूर्णच घाट चढलो. भयंकर लेट झालं मग आम्हाला माहिती आहे. तोपर्यंत संदेशनं आणलेलं मटण प्रवीणने संपवलं होतं. मंडळी, हे रोड बघितले ना की आपल्याला हा वळवत होता तो सरळ सरळ. म्हणजे असे आहेत, मागे गाड्या नाही बघायचं. त्यामुळे मंडळी, आत्तापासून थोडे थोडे पैसे ना आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी जमा करा. असा विचार नका करू की मी आत्ता पैसे कमवेन आणि नंतर एकदमच फिरेन उतरत्या वयामध्ये सेटल्ड होऊन. या गोष्टी कधीच पॉसिबल होत नाही. त्यामुळे आत्ता पैसे आहेत, त्याच्यातले 10 रुपयातले 3-4 रुपये बाजूला करा आणि स्वतःसाठी ते स्वतःवर खर्च करा. म्हणजे फिरा थोडं. हां, इथनं मार्लेश्वर आहे. हां, अरे मी मार्लेश्वरला भरपूर लहान असताना गेलेलो. मंडळी, आपण आहे ना देवरुखला पोचलो आता देवरुख नंतर संगमेश्वर जास्त काही लांब नाही. आता बघा, ओ शिट, अबे स्पीड ब्रेकर कुठे बघितला? मी बघितलंच नाही. मी तो संगमेश्वर रत्नागिरी तिकडे जाता वाचते वरचा. माझा राजू शिव्या घालणार आज सवाड्या म्हणत काय केलं. राजू गुचकी लागली असत. याचं सस्पेन्शन लय छोटे आहेत रे. चलो, हा राईट लेफ्ट घेतला आपण. चलो, आता इथून हार्डली ना एक 15 किलोमीटर असेल संगमेश्वर. तिथे आपण जो वडापावला आहे ना, तिथे वडापाव खाणार, जिथे आम्ही नेहमी खातो दरवर्षी. आता चला 2-3 वर्ष खातोय. तो जबरदस्त बनवतो, गरम गरम वगैरे एकदम. तर तिथे जाणार, खाणार आणि मग निघणार. रायडर पण चेंज होणार तेव्हा. आम्ही मस्त मागे बसणार तेव्हा. मंडळी हॉटेल शोधतोय तो, पण अजून सापडत नाही आहे. मे बी इथेच ह्याच लाईनमध्ये असायला पाहिजे असं मला तरी वाटते. श्री स्वामी समर्थ वाडा नाही, हा नाही. तो मला वाटतं तो आहे. चला बघूया. मला जेवढं आठवतंय ना, तो शिवशंभो असा होता. शिवशंभो वडापाव सेंटर. हा बघ, हाच आहे. हा शिवशंभो बरोबर. चलो मंडळी, थांबूया इथे आपण. वडापाव खायलाच लागतंय.
टाकतो. आयडिया पण नसेल आपण काय शोधत दिलं. चलो मंडळी ना, आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघालो. नाश्ता म्हणजे काय, आम्ही ऑलरेडी खाल्लेलंच होतं, भूक तर नव्हती, पण एक अशी इच्छा होती की जिथे आम्ही नेहमी वडापाव खातो ना तिथे वडापाव खाऊन जावा, भले एक का होईना पण खाऊन जाणार. तर थांबलेलो तिथे, मस्तपैकी 2-2 वडापाव खाल्ले प्लस एक भजी प्लेट, म्हणजे जबरदस्त असे पोट भरलं. आता मला वाटत नाही आपल्याला 10पर्यंत काय लागेल असं मध्ये. आता नॉनस्टॉप न खाता फक्त, बाकी ब्रेक होऊन जातील. पण आता संगमेश्वरच्या कुठे, आता हे बघा, आता जस्ट आता आपण मेन रोडला पोहोचू 1-2 किलोमीटरमध्ये. आता ओंकार चालवतो आहे गाडी. चला, मजा आली. आणि डाऊट नाही आहे या गाडीवरती की तुम्हाला कशी चालवायला पाहिजे. तुमचं स्किल असेल ना तर ही गाडी बाप आहे सगळ्यात जबरदस्त, म्हणजे छोट्या सेगमेंटमध्ये. चलो मी आता मस्त आराम करणार. चला मंडळी, हे बघा, हा संगमेश्वरचा पट्टा आहे, हे बस स्टँड आहे आणि इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. ओंकार, सुसूला थांबायचं होतं आपल्याला, पुढं थांबूया सुसू. हां, तर हा राईड घ्यायचा आहे बघा. हा चल जाऊ देत ना. हां, क्रॉस करून जावं लागेल. थांबा, पुढे पोलीस आला आहे. थांब थांब. चल. हां, हे बघा, हे संगमेश्वरच्या ब्रिजचं आहे ना, काम चालू आहे अजून. आता हे कधी होतं आहे माहीत नाही, पण काम तर चालू आहे. आता याला अजून 2-3 वर्ष काढतील, तोपर्यंत मागचे ब्रिज खराब होतील. हेच चालू आहे. मंडळी हे बघा, संगमेश्वर स्टेशन आहे, म्हणजे एकदम हायवेच्या एकदम बाजूलाच आहे तिथे वरती. आणि असा इथून वरती जायला रस्ता आहे. त्या बाजूने पण असावा, तिकडून पण असेल. आम्ही लास्ट टाईम ना प्रफुल्लला भेटलं तेव्हा इथेच कुठेतरी एक ढाबा होता, तिथे आम्ही थांबलेलो एकमेकांना भेटायला. आणि हे वरती स्टेशन. इथून हा जो रोड आहे ना, हा खूप मस्त आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण जो मागे होता तो फक्त खराब होता, जो आपण स्किप केला. आता सरळ बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे. मित्रांनो, मस्त आता असे ना नागमोडी वळणं चालू झाले आहेत आणि ओंकार रायडिंगचा आनंद घेतो. आणि हा सनसेट, वाव. म्हणजे आपल्याला सकाळी येताना तिकडून सनराईज दिसलं होतं, आता जाताना आपल्याला बरोबर सनसेट दिसतोय. म्हणजे आपला जायचा टाईम यायचा टाईम परफेक्ट आहे. हा काय जबरदस्त दिसतं. आपण मला वाटतं इकडून सनराईजचा आपण एक फोटोशूट केला होता. कदाचित ते इथे नाहीत, खूप मागे असेल. काय खूप मागे नसावं, जवळच असेल इथे. मम्मीज किचन, वा, काय हॉटेलची नावं आहेत यार. कोकोनट डायनिंग, जबरदस्त चालतात. बघा ना किती लोक थांबले आहेत इकडे. वा, अविरत ढाबा. चला चला, हे पूर्ण डोंगर खोदून केलंय बघा. हे बघा, पूर्ण पोखरला आहे. असं दोन्ही बाजूने रस्ता. वा, मंडळी चिपळूणला पोचलो आहे. आणि जसं आपण गणपतीला आलेलो तसंच आपण या बाजूने चाललो आहे. आणि या ब्रिजचं काम मला वाटतं तसंच आहे, अजून काय त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस केलेला दिसत नाही. मला वाटतं हे फक्त चॅनल जे आहेत पूर्ण ते फक्त टाकलेले आहेत, बाकी जसंच तसं आहे.
म्हणजे कधी होणार हा एवढा आता हा जाम. हा ऑफ सीझन एवढा जाम आहे, तर मग सीझनमध्ये गणपतीला हा भरलेला होता अख्खा, माहिती आहे. आता हा एवढा अख्खा रोड त्यांनी पूर्ण कवर करून घेतला आणि मध्ये सगळं सामान ठेवलं आहे त्या लोकांनी. इकडे शाळा आहे. चला आता खेड येईल. खेड जास्त लांब नाही आहे, एक 40 किलोमीटर असेल, 38-40. झालंय वाटतं बऱ्यापैकी. काय इकडून पण ना त्यांनी आता पिलर उभे करून ना हा रस्ता पण मोकळा केला, म्हणजे ऑलमोस्ट व्हायला आलेलं आहे. पुढच्या गणपतीला तरी ॲटलिस्ट हे आपल्याला वरून जायला भेटत आहेत. ट्रॅफिक लागलंय, लोक विकेंडला भरपूर आलेली गावाला. मंडळी काय सनसेट आलाय बघा. वाव, मगाशी पण होता हा, आता जात आलाय खाली पूर्ण. हे बघा जबरदस्त. आता परशुराम घाट लागेल आणि खेड 26 किलोमीटर आहे, पनवेल 222 222. नाही सगळा फोडला मंडळी. परशुराम घाट चालू झालाय बघा आणि अक्षरशः तुम्ही बघू शकता फोडलंय ते सगळं. आणि वरती वस्ती पण आहे बघा, घर पण दिसत आहे. आणि एक हा पिक्चर माझ्याकडे जुना आहे, इथून वरून पाणी पडतंय आणि जुना रोड हा होता सरळ. हां, या धबधब्याचा ना जुन्या रोडवरून माझ्याकडे फोटो आहे अजूनपर्यंत. हा रोड पण नव्हता झालेला ना तेव्हाचा. पावसातून हा सीन एक नंबर होतो ना, वरून पाणी पडतं ते एक नंबर. हा बघा पूर्ण परशुराम घाटात मला काही यावेळी भेटलं नाही गाडी चालवायला, जाताना पण नाही आणि येताना पण नाही. ओंकारचं लग होतं. सूर्य खालीच जात नाही. मगाशी तिथून वाटलं आता खाली जातोय, तोपर्यंत आपण वरती डोंगरावर आलो, तोपर्यंत परत तो तिथे दिसायला लागला तो. काहीतरी झालंय गाडीचं. वाव, काय सीन वाटतंय अरे, एक नंबर. हा थांबाय. हा ठीक आहे. हा थांबूया, फोटो काढू 4-5 जणी जाऊया. राहायला टर्न आहे रे पण. हा पुढं. हा चालेल. त्याच्या बाजूला थांबव. इथे आतमध्ये घुसवली असती ना भाई तो. हा पण तिथे काढायला नाही भेटणार तुला, पुढे जावं लागेल. इथं कुठं काढणार तू? थांब हाय जागा, चल. हे ट्रेन जात आहे. हे का माझं चालूच आहे, गोप्रो चालूच आहे. आईचा घो. हा मंडळी थांबलो आपण. हा सनसेट पॉईंट आपल्याला मिस नाही करायचा आहे. गाव, नदी, सनसेट, डोंगर आणि आपण इथे घाटात. काय कॉम्बिनेशन आहे ना. हे बघा सगळ्या गाड्या वगैरे मस्त आता भरपूर बऱ्यापैकी सुटल्या आहेत. आणि थोडंसं फोटोशूट करू आणि मग जाऊ. हो बघा पोरगं बघताय आमच्याकडे. काय करतोय ते आम्ही. नदी आता दिसेल म्हणून ना मी व्हिडिओ चालू केली होती, पण आता नदी काय दिसत नाही, खाली राहिले नाही. आपण आता अशा उलट्या दिशेने चाललो आहे वरती. 10-15 मिनटं आम्ही फोटोशूटसाठी घालवले तिकडे. आपल्याला माहिती आहे पुढे उशीर होणार आहे, तर आता जाऊ दे. आता काय करणार आपण, आपल्याला जर्नी एन्जॉय करायची आहे, टाईम नाही. टाईम आता काय असं पाहिजे असतं तर मग आम्ही थांबलोच नसतो, ब्रेकच घेतला नसता. बघा रात्री का आपण का नाही ब्रेक घेतले? रात्री थांबण्यात पॉईंट नव्हता, कारण बघायला काय नव्हतं. आता कसं आपल्याला दिसतं. आता थोडी रात्र झाली की मग काय बघणार भेटणार आहे? काय नाही. रात्री मानगावचं ट्रॅफिक दाखवू का तुम्हाला? काय नाही. आता थोड्या वेळाने खेड येईल, खेडला जाऊ आणि मग काय रात्र होणारच आहे परत. मग तेव्हा परत मग खेचायचा प्रयत्न करू थोडा. मंडळी आपण ना कशाळीपर्यंत पोहोचलो. कशाळीचा बोगदा तुम्हाला दिसत असेल पुढे. तर आपण ऑन टाईम आहेत, मजा येते. अंधार तर आता झाला आहे, 7 वाजून गेलेत.
त्यामुळे आता रात्रीचीच गाडी चालवायची आहे, कारण उद्या कामाला जायचं, सुट्ट्या नाही आहे. उद्या ऑफिस जॉईन करायचं आहे. कसलं भारी आहे बघा, एक नंबर. आपण येताना त्या बाजूने आलेलो, आता या बाजूने चाललो आहे. दोन्ही पण सेमच आहेत ऑलमोस्ट. आता हे लिकेज का होतं माहिती ना. आता आपण येताना पण जे त्या बाजूने बघितलं ना, तर थोडंफार लिकेज होतं. पावसातून तर ते जास्त असतं, म्हणजे लिकेज हे होतं का असं झालं आहे माहीत नाही. कोणाला माहिती असेल तर सांगा. हे बघा, हे पाणी आहे इकडे, म्हणजे हे लिकेज थोडं लिकेज म्हणजे पाणी येतं आहे ते. आता ते असं नॅचरली येतं का ते लिकेज आहे म्हणून येतं आहे माहीत नाही. बघा 2 ते 2.5 मिनटाचा बघता येतो. 45 मिनटाचा रस्ता 2.5 मिनटात. वा वा वा. ओ भाई साहब, ट्रॅफिक लागला. हां नाही, मी मॅप तर बघितला नाही. काहीतरी झालं असेल म्हणून आहे. हां, हे असंच नाही होणार यार. या इकोवाल्याने कुठून काढली आहे ती बघ गाडी. चलो बघूया, काहीतरी झालं असेल नक्की. असंच एवढं नॉर्मल ट्रॅफिक एवढं नाही होणार यार. काय झालेलं नसू दे, असंच नॉर्मल ट्रॅफिक असू दे. मोबाईलवर बघ. चलो मंडळी, सीन झाला आहे. ह्याचा कूलिंग टेम्परेचर हाय झालं आहे, म्हणजे थोडंसं ट्रॅफिक पण होतं ना त्याच्यामुळे. बघू आता, म्हणजे थोडा वेळ गाडी थांबवायला लागणार एवढं नक्की आहे. बघू, पुढे जाऊन थांबूया. ओंकारला आता तेच बोललो, पुढे जाऊन आपण कुठेतरी कॉर्नर पकडून थांबवूया. इथून उतरव खाली, इथं उतरव. पकडलंय मी, त्याच्या मागून काढ ना. टेम्परेचर हाय झालंय त्याचं. ते बघ तिथं टाक. चल इथं लाव बाजूला. आता बिस्किट आहेत आपल्याकडे, तोपर्यंत ते खाऊया. आहे तो ट्रॅफिक सुटला होता, नको पण रिस्क नको. चालू होईल इथं पुढं लाव. हां, थंड लागतोय वारा. 15 मिनटं झालं मित्रांनो, ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. त्यात एक राजूच्या गाडीचा प्रॉब्लेम आहे असं वाटतंय, की त्याचं इंजिन कूलंट आहे ना, टेम्परेचर त्याचं हाय झालेलं फुल एकदम. आता तो 88 वरती आहे. बघू, म्हणजे थांबलेलो आम्ही 10 मिनटं मग, कारण ते पूर्ण रेडवरून ना तो हाय असं दाखवत होता टेम्परेचर. बघू आता तर 88 वरती आलं आहे. आता हवा तर लागेल, पण राजूला मग दाखवून घ्यायला लागेल. चला, तर आता जेवढं ट्रॅफिक ना क्लिअर करता येईल ना तेवढं आपण करून घेऊ, कारण विचारलं तर 2-3 दिवसापासून ट्रॅफिक होतं असं इकडून लोकल लोक सांगतायत. चला, या लावड्याला कुठे जायचं आहे मंडळी. आता जस्ट आपण ना ट्रॅफिकमधून ना सुटलो आहे, म्हणजे ऑलमोस्ट माणगावच्या आधीपासून इंदापूरपर्यंत ट्रॅफिक होता. आता थोडा सुटला, आता पुढे आहे का माहीत नाही. आता 2 लेन असल्यामुळे एक साईडच्या आपलं होऊन जाईल काम फटाफट. नाहीतर जर पुढे पण ट्रॅफिक असेल तर मग वाट लागली. बघू आता. 3 दिवस जर सेम ट्रॅफिक असेल तर मग ते प्रॉब्लेम आहे, कारण तिथला एक बोलला की 4 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक आहे. तर 4 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक असेल तर आपल्याला सुटायला किती वेळ लागेल आपल्याला माहितीच आहे. अर्धा ते 1 तास, जो आमचा गेला आहे ऑलरेडी. आणि ही जी लाईन बघताय ही ट्रॅफिकवाले नाही, CNG वाले. आणि त्याच्यातल्या 90% अर्टिगा असतात. चला, आता वाजलेत ना 9 वाजलेत. आता अजून 1 तास गाडी चालवून बघू आपण कुठपर्यंत पोचतो. त्यानंतर ना थोडंसं डिसाईड करू की आता आपण काय करायला पाहिजे, म्हणजे जेवायला कुठे पाहिजे. चला, आता गोप्रो पण चार्ज नाही आहे, त्याला चार्ज लावायला लागणार आहे.
आता. चलो मंडळी, दादरला पोचलोय आपण. भयंकर लेट झालंय, 12:36 झाले बघा. आणि आता ओंकारला मी जस्ट सोडलं आणि म्हटलं आता गाडी राजूकडे देऊन जाऊ, आपली गाडी घेऊन जाऊ, कारण उद्यापासून आपल्याला ऑफिसला जायचं आहे. तर चला राजूची गाडीत द्यायला चाललो आपण. राजूला केला होता फोन, आता येतो खाली. तर चलो, खूप लेट झालं पण ठीक आहे, कारण 1-2 गोष्टीमुळे लेट झाला आपल्याला. माणगाव इंदापूरला भयंकर ट्रॅफिक, त्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्यात. पण ठीक आहे, लोक सगळे गावाला जातात ना, तर मग आम्ही पण गेलेलो आणि लोकांसारखं आपल्याला पण ट्रॅफिक भेटलं. चलो पहिले राजूची गाडी देऊया, मग भेटूया तुम्हाला. चलो राजू, बाय. राजूची गाडी दिली आता आणि आपण चाललो. ही आपली गाडी. तर थोडा फडका वगैरे मारूया आणि मग निघू. आता लेट झालंच आहे, तर जाऊ आता आरामात. चला, गणपती बाप्पा मोरया. आमच्या गाडीची सिटिंग पोझिशन बघा कशी आहे ती. यायला हे आता वेगळं वाटतंय मला. मंडळी, काय गंमत झाली आता की राजूची गाडी आता 2 दिवस चालवतोय सलग मी. तर आता मी गाडी घेतली आहे ना, तर मला त्याची माझी सिटिंग पोझिशन आहे ना, स्टेअरिंग हँडल इव्हन मला आहे ना वेगळं वाटतंय. म्हणजे हे मी वापरत होतो असं वाटतच नाही आहे. सिटिंग पोझिशन तर कम्फर्टेबल आहेत, पण ना ते वेगळं वाटतंय आता, ऑड वाटतंय. का तर त्याची सवय झाली आता माहिती आहे 2 दिवस ना, त्याच्यामुळे. चलो काय नाही, आता ब्लॉग संपवायलाच पाहिजे. खूप मोठा होईल नाही तर भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आत्तापुरतं समाप्ती. थँक्यू.